सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पुण्यश्लोक राज्यमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राज्य शासनातर्फे आयोजित गोदाती नर्मदा जलयात्रेचे आज धुळे शहरात अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। चाळीसगाव रोड भाजपा कार्यालयाजवळ भाजपचे अध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर, मनोहर टॉकीज परिसरातील शिवस्मारक ते गांधी पुतळा आणि देवपूर परिसरातील पदयात्रेत धुळेकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। या ऐतिहासिक स्वागताला स्थानिक आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेते व समाज बांधव उपस्थित होते। विशेष म्हणजे धुळ्यात राजमातांचे भव्य स्मारक उभारण्याचा शब्द पाळल्याबद्दल या प्रसंगी धनगर समाजाच्या वतीने आमदार अग्रवाल यांचे कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या यात्रेमागील व्यापक भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील तब्बल 131 नद्यांचे पवित्र जल घेऊन जाणारी ही यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र या महत्वाकांक्षी संकल्पाची नांदी आहे, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। 300 वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवींनी जलसंवर्धन, बारव आणि घाट बांधणीतून जो दूरदृष्टीचा वारसा दिला, त्याच विचारधारेवर चालून राज्याला दुष्काळमुक्त करण्याची ही प्रेरणा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। धुळेकरांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादातून जलसाक्षरतेचा एक नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालंय। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 25 तारखेपासून या जलयात्रेला सुरुवात केली। गोदा ते नर्मदा या 2 पवित्र नद्यांना आमच्या यात्रेनिमित्तानं जोडतोय आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, तो आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारधारेत पुढे जाताना आपल्याला त्यांचा आशीर्वाद घेऊन या कामाला सुरुवात करायची आहे। एकतर त्र्यंबकेश्वर आपण गोदा जल घेतलेला आहे, श्री क्षेत्र चौंडीहून पवित्र माती आपण घेतलेली आहे आणि पहिल्यांदा राज्यातील 131 नद्यांचं आपण पाणी आपण नर्मदेला घेऊन चाललेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 300 वर्षापूर्वी हे जे पाणी संवर्धनाचं काम केलंय, मंदिरांची पुनर्बांधणी केली, परंतु पाण्याच्या बाबतीमध्ये गावतळे असतील, बाराव असतील, विशेष महत्व त्यांनी दिलं। मला वाटतं तीच प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे आता वाटचाल करतोय। आज धुळे शहरामध्ये आल्याच्या नंतर प्रचंड स्वागत या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य अग्रवाल साहेब असतील, मान्य आमचे भदाने आमदार भदाने साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रामफळकर, माजी आमदार कुणाल पाटील आहेत, त्या सगळ्यांनीच मोठ्या उत्साहाने स्वागत धुळेकरांनी केलं। मला आम्ही सगळे भारावून गेलोय। मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो संकल्प केलेला आहे, त्यांच्या संकल्पनेला धुळेकर भरभरून पाठिंबा देतील, आशीर्वाद देतील आणि हा संकल्प दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा आम्ही पूर्ण करू याची आम्हाला खात्री आहे। अरे त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठं प्रहार करायचा, काय करायचं ते असे की आता जे विरोधी पक्ष जो आहे हा त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानंच आता निष्ठा लावून झालेला आहे, त्याची फार चर्चा मी करत नाही। अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा जल जागृती यात्रेचं नियोजन करण्यात आलं। या यात्रे 2026 यात्रेचं आगमन धुळे शहरात झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचं स्वागत करण्यात आलं। या यात्रेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री साहेब, तसेच मुख्यमंत्री पडळकर साहेब, तसेच आपले धुळेचे लोकप्रिय आमदार अनुप अग्रवाल हे सगळे उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।